हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल ॲट सुगरण. चला तर आज बनवूया अशी औषधी अशी एक रानभाजी कडवनची. तुम्ही बघत आहात हे असे वेल असतात रानामध्ये. पाऊस पडून गेला की असे वेल येतात आणि त्या वेलाला अशी कडवनची येते. आम्ही रानात गेलो होतो, गावी गेलो होतो, त्यावेळेस ते असे तोडले होते कडवनच्या. तर त्याचीच आज मी भाजी तुम्हाला करून दाखवणार आहे. ह्या अशा प्रकारे त्या कडवनच्या दिसतात, छोट्या कारल्यासारख्या. तुम्ही बघू शकता. आता मी हे व्यवस्थित नीट करून घेतले आहे. त्याला दोन्ही साईडला देठ असतात ते काढून व्यवस्थित घ्यायचे, काढून ते नीट करायची आहे. आता मी तवा गरम केलेला आहे आणि तव्यावरती हे आधी भाजून घेत आहे. कडवनच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आपल्याला. भाजून घेतल्यानंतर त्या वॉश करायच्या. यामुळे काय होतं, त्यांची ते पटकन शिजल्याही जातात आणि चवही छान लागते. ही जी भाजी आहे ती खूप औषधी आणि गुणकारी आहे. ही तुमच्या डोळ्यासाठी, तसेच जे मधुमेहाचे जे पेशंट आहेत त्यांच्यासाठीही खूप छान आहे खायला. आणि ही रानभाजी असल्यामुळे खाण्यासही खूप छान लागते. याच्या आतमध्ये ना बिया असतात आणि त्याचं वरचं जे आवरण असतं ते खूप छोटं असतं, ते काय जास्त जाड नसतं. आता ही भाजी करण्यासाठी मी त्याच लोखंडी तव्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहेत. त्याच्यानंतर मी त्याच्यात आले लसूण खोबऱ्याची पेस्ट टाकते. नंतर मी कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकून घेते. आणि ज्या भाजलेल्या कडवनच्या होत्या त्या आता मी धुवून घेतलेल्या आहेत. व्यवस्थित धुवून घ्यायच्या त्या. कांदा चांगला परतवून घ्यायचा आपल्याला इथे. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला तोही टाकला आहे मी याच्यात. तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला. अशा काही रानभाज्या आहेत त्या तुम्ही खाता का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात तेही सांगा. आमच्याकडे याला कडवनची म्हणतात. ते दिसायला एकदम छोटेसे कारले कसे असतात ना, तशीच दिसायला असते ती. आणि ते खाताना असं त्याच्यामध्ये बिया असल्यामुळे ते कुडूम पण वाजते. आता याच्यामध्ये मसाला टाकून घेऊया. आधी मी हळद टाकली, नंतर लाल मिरची पावडर, आणि नंतर आपला घरगुती मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला तिखट कसं हवं त्याप्रमाणे. नंतर धने पावडर टाकले हे 2 चमचे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. मिक्स करून झाल्यानंतर ह्या कडवनच्या जे धुवून घेतलेल्या आहेत ते याच्यामध्ये मी टाकून घेते. आता हे व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे मसाला सगळीकडे लागतो त्या कडवनचीला. आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती मी टाकून घेते. तुम्ही याच्यात हरभऱ्याची डाळ किंवा तुरीची डाळ ही वापरू शकता. तुम्हाला हवी ती डाळ तुम्ही वापरू शकता. मी याच्यामध्ये मुगाची डाळ भिजत ठेवली होती ती टाकत आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ आहे ती. आता हे व्यवस्थित मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आपल्याला. तर हे मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. नंतर चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून ही भाजी चांगली शिजवून द्यायची. त्याला जास्त वेळ लागत नाही, कारण डाळ ही आपण आधी भिजवली होती आणि कडवनच्याही भाजून घेतल्या होत्या, त्याच्यामुळे ते लगेच शिजते. जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिट लागतील तुम्हाला ही भाजी होण्यासाठी. आणि खाण्यास खूप छान आयुर्वेदिक गुणकारी अशी भाजी आहे. नक्की ही भाजी तुम्ही गावाकडे गेलात तर नक्की घ्या आणि करा, कारण शहरात तर मिळणं ही भाजी कठीणच आहे. बघू शकता किती छान तयार झालेली आहे ही भाजी. ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान लागते. रेसिपी आवडल्यास नक्की ट्राय करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब